मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज अमावस्या आहे, मौनी अमावस्या आहे, तर सर्वात मोठी अमावस्या आहे. तर सर्वांनी अमावस्याच्या या सेवा नक्की करा. मोबाईल लावून व्हिडिओ लावून द्या. एक ग्लासभर पाणी ठेवा, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या लावा आणि या संपूर्ण सेवा अमावस्येच्या करा. याच्याने सततची कटकट, भांडणं, जर पैसा घरात टिकत नसेल, व्यापारात लाभ होत नसणार, तर प्रत्येक याच्यावर या सेवा खूप प्रभावशाली आहे. संध्याकाळी प्रत्येक आपल्या फॅमिलीच्या प्रत्येक लोकांच्या अंगावरून 2-2 लवंग, थोडी काळी मोहरी उतरवून फेकून द्यायची आहे आणि लवंग कापूर बरोबर जाळायचे. दरवाजामध्ये कापूर आणि लवंगा जाळायच्या आहेत. निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्यासाठी हळदीचं लेपन करायचं आहे. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे. आणि एक तेलाचा दिवा, मोहरीच्या तेलाचा म्हणा या जे तेल असेल तो तेलाचा दिवा आपल्या दरवाजाजवळ ठेवायचा आहे. याच्याने सर्व नकारात्मक शक्तीचा नाश होतो, दरिद्रताचा नाश होतो आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. महालक्ष्मीला प्रवेशद्वार जर सुशोभित राहिलं तर महालक्ष्मी घरात घुसते आणि स्थिर राहते. तर आज संपूर्ण सेवा या अमावस्येच्या आहेत, तरी पण सर्वांनी या अमावस्येच्या सेवा नक्की कराव्या. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने भगवान शिवाचे 108 नाव, काल भैरवाष्टक 1 वेळा, महामृत्युंजय कवच 1 वेळा, मग पुरुष सूक्त 1 वेळा, स्त्री सूक्त प्राकृतमध्ये आणि स्त्री सूक्त पुरुष सूक्त संस्कृतमध्ये. तर अशा या संपूर्ण सेवा आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत. तर सर्वांनी संपूर्ण सेवेचा लाभ घ्यावा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आता आपण भगवान शिवाचे 108 नाव ऐकूया. आज आणि उद्या पण या दोघी दिवस केल्या सेवा तरी पण चालेल, सोमवारी पण आणि दररोज बी केल्या तरी अतिउत्तम. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिव अष्टोत्तर शतनामावली. ओम शिवाय नमः. ओम शंभवे नमः. ओम महेश्वराय नमः. ओम पिनाकिन्यै नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कर्पदिन्यै नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणियै नमः. ओम खटवांगिन्यै नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शितिकंठाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम उग्राय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम कामरे नमः. ओम अंधकारसुरसुदनाय नमः. ओम गंगाधराय नमः. ओम ललाटाक्षाय नमः. ओम कालकालाय नमः. ओम कृपानिधियै नमः. ओम भीमाय नमः. ओम परशुहस्ताय नमः. ओम मृगपाणियै नमः. ओम जटाधराय नमः. ओम कैलासवासिन्यै नमः. ओम कवचिन्यै नमः. ओम कठोराय नमः. ओम त्रिपुरांतकाय नमः. ओम वृषाकाय नमः. ओम वृषभारूढाय नमः. ओम भस्मोद्दीलित विग्रहाय नमः. ओम सामप्रियाय नमः. ओम स्वरमयाय नमः. ओम त्रिमूर्त्यै नमः. ओम अनिरक्षराय नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम परमात्मने नमः. ओम सोमसूर्यग्रीलोचनाय नमः. ओम हविष्यै नमः. ओम यज्ञमयाय नमः. ओम सोमाय नमः. ओम पंचवक्रताय नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम वीरभद्राय नमः. ओम प्रजापतियै नमः. ओम दुर्दशाय नमः. ओम भालचंद्राय नमः. ओम भुजंगभूषणाय नमः. ओम गिरिध्वनियै नमः. ओम कृतवासस्यै नमः. ओम भगवते नमः. ओम मृत्युंजयाय नमः. ओम जगद्दीपने नमः. ओम व्योमकेशाय नमः. ओम चारुविक्रमाय नमः. ओम भूपत्यै नमः. ओम आयुर्बुर्धनाय नमः. ओम अष्टमूर्ताय नमः. ओम सात्विकाय नमः. ओम शाश्वताय नमः. ओम अजाय नमः. ओम मृडाय नमः. ओम देवाय नमः. ओम अभव्याय नमः. ओम पुष्पदंतभिद्यै नमः. ओम दक्षध्वरहराय नमः. ओम भगनेत्रभिद्यै नमः. ओम सहस्राक्षाय नमः. ओम अपवर्गप्रदाय नमः. ओम तारकाय नमः. ओम विश्वेश्वराय नमः.
ओम गणनाथाय नमः। ओम हिरण्यरेतसे नमः। ओम गिरीशाय नमः। ओम अनघाय नमः। ओम भर्गाय नमः। ओम गिरिप्रियाय नमः। ओम पुरारातये नमः। ओम प्रथमदीपाय नमः। ओम सूक्ष्मतनये नमः। ओम जगद्गुरुवे नमः। ओम महासेनजनकाय नमः। ओम रुद्राय नमः। ओम स्थानवे नमः। ओम दिगंबराय नमः। ओम अनात्मने नमः। ओम शुद्धविग्रहाय नमः। ओम खंडपर्शवे नमः। ओम पाशविमोचनाय नमः। ओम पशुपतये नमः। ओम महादेवाय नमः। ओम हराय नमः। ओम अव्यग्राय नमः। ओम हराय नमः। ओम अव्यक्ताय नमः। ओम सहस्रपदये नमः। ओम अनंताय नमः। ओम परमेश्वराय नमो नमः। शिव अष्टोत्तर शतनामावली संपूर्णं श्री कालभैरवाष्टक। शिव प्रार्थना। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। हे शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। श्री कालभैरवाष्टक स्तोत्र। ओम देवराज्यसेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवादितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्यमनज्ञ हेम किङ्कलीलसत्कटि काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मं नित्यं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षनं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। हट्टहासभिन्नपद्यजाण्डकोशसन्ततिं दुष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। कालभैरवाष्टकं पठेत ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रयन्ति कालभैरवग्रे सन्दृढं ध्रुवम् इति श्रीमच्छङ्कराचार्य विरचितं कालभैरवाष्टक संपूर्णं। श्री महामृत्युंजय कवच। रोग निवारण। श्री महामृत्युंजय कवच दीर्घायुष्य प्राप्ति महालक्ष्मी प्राप्ति। ओम अस्य श्री महामृत्युंजय कवचस्य श्री भैरव ऋषि गायत्री छंद श्री मृत्युंजय रुद्रदेवता ओम बीजं जुं शक्ति संकीलकं हौम इति त्वत्वं चतुर्वर्गफलं साधने वा अमुकस्य सर्वव्याधिनाशार्थ अभिषेके वा पाठे विनियोग अथ ध्यानम्। ओम चंद्रमंडलं मध्यस्थ रुद्रमाले विचित्रते
तत्रस्तं चितम् एत्सा सादं मृत्यु प्राप्तोऽपि जीवितम् अथ कवचम् ॐ जूं सां हों शिरपातु देवो मृत्युञ्जय मम श्रीशिवो वै ललाटच ॐ हौं भ्रूं सदाशिव नीलकण्ठवतनेत्रे कर्पदी मे वताच्युति त्रिलोचनवतं दण्डो नासां मे त्रिपुरान्तका मुखं पीयूषघट भ्रूदोष्टो मे कृतिकाम्बरा हनु मे हाट्केशोनो मुखपटुकवैरव कंदरां कालमथनो गलं गणप्रियवतु स्कंदो स्कंदपीतो पातु हस्तो मे गिरीशवतु नखान मे गिरिजानाथ पायांदंगली सयुतानं स्तनो तारापति पातु वक्ष पशुपतिर्मर्म कृषि कुबेरवंदन प्राशो मे मारशासन शर्व पातु तथा नाभिं शूली पृष्टि ममावतु शिशनं मे शंकरा पातु गुहं गुहकवल्लभा कंठीं कालांतक पायधूरु मेदक घातक जगद्गुरु को वतान जानूं जंगें मे कालभैरव गुल्फो पाया जटाधारी पादो मृत्युजयवतु पादादिमृदु प्रयतु सदा जातो ममावतु रक्षाहीन नामहीनं वपु पाथ्वमृतेश्वरं पूर्वे बलविकर्णो दक्षिणे कालशासन पश्चिमे पार्वतीनाथ उत्तरे मा मनोनमन ऐशनामीश्वर पायादाग्नेध्याया मग्निलोचन नैऋत्यां शंभुरव्यामानमा वायम्मा वायुवाहन ऊर्ध्व बलप्रमथनं पातले परमेश्वरा दक्षो दिशो सदा पातु महामृत्युंजय क्षमाम रणे राजकुले धूते विस्मे प्राणसंशय पायादो झुं महारुद्रो देवदेवो दक्षाक्षरं प्रभाते पातु मा ब्रह्मा मध्यायनवे भैरवतु सायं सर्वेश्वर पातु निशायां नित्यचेतन अर्धरात्रे महादेवो निशान्ते मे महामहोदय सर्वदा सर्वता पातु ॐ जूं सां हों मृत्युंजय इदिदकवचपुण्य त्रिषु लोकेश दुर्लभं सर्वमन्त्रमयं गुहं सर्वतत्रेषु गोपितां पुण्यप्रद दिव्य देवदेवादिदैवतं य इदच पठेन मन्त्रकवच वाच्येन तथां तस्य हस्ते महादेवी त्र्यम्बकश्च सिद्धये रनो धृत्वा चरे धुन्दं हत्वा शत्रुञ्जय लभते जपं कृत्वा गृहे देवी सम्प्रास्यति सुखं पुन्ना महाभये महारोगे महामारीमये तथा दुर्भिक्ष शत्रुसंहारे पठत कवच आर्द्रता इत श्री महामृत्युंजय कवच संपूर्णम. पुरुष सूक्त. हरि ओम अनंत शीर्षे अनंत चशु अनंत पद्मधारी चराचर ते व्यापिनी उर्ला दशांगुले श्री हरी महापुरुष हा त्रिकालभरता देवांचा देव अजनाम परी सोडून धावे रक्षणार्थ ठावो दृश्य जगत हे महिमा याचा एकची पदपात्र अदुष्यत नादती त्रिपदे याची सत्यपात्र त्रिकाल आत्मा विभू निरंजनम अनातात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खडहीन खेळे चेतन नो हे अचेतनाही जागवून हुरला अविदेत जे रमले त्यांना भासूनी ना दिसला चराचर या निर्मुनी तेने जीवही बलविले नाना रूपम अस्ति इंद्रिये विश्वथोर नटले पुढे विभूनी यज्ञ मांडला जीव हवी विद्य वसंत झाला अर्ज ग्रीष्म तो इंधनही हवे शरद सरारे हवी द्रव्यसा लोट लोटानिया याग झाला कल्पानवनी पुरुष सुक्त गाया जीव ही रमता यज्ञ साधनी देव सृजन झाले सृष्टी वर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषींनी यज्ञ रशिता आज्य ददू सिंधू आहा उसळले भाविक भक्ता भूलले ही बोधू अरण्यवासी पवनाहारी जीव ही ते सृजन ग्रामी नगरी पशु जाहले तदाच निर्माण अनादिकाली महायज्ञ तो असा चेततांना रुग्ध वेद यजू साम छंद ही उठले स्वर नाना यज्ञ साधनी अश्वई झाले पशु भयदंती गोमाता ही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्रशीर्ष पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जानाव्या कैशा ब्राह्मणताचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वैश्य ही मांड्या शूद्र तयाचे पद जाणामुळ चंद्रापासून मन झाले सूर्य सृजन नेत्री अग्नि इंद्र मुख ज्याचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष ते नाभी ज्याचे शीर्ष हेच स्वर्ग
पद्मपासोनी भूमी माता दिशा कर्णमार्ग देव रंगले यज्ञ साधनी 21 समिदा जीव सृष्टी ही विराट पुरुष हवेच त्या छंदा 12 महिने पंच ऋतू सप्तम छंद परधी रवी सवे ते त्रिलोक जाना हव्य यज्ञ भागी देववरांनी सर्वसांचा यज्ञ असा करुनी महद पाते चढल्या जीवा गोरविते वाणी यज्ञ साधना अशी जगाच्या कारणवाडीशी महाजना तेच देव हे नेती स्वर्गाशी श्री पुरुष सूक्त संपूर्णम श्री सूक्त ओ हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यं हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानः अश्वपूर्वारतमद्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीं मुपं हवे श्रीमां देवीं जुषतां कां सोऽसिमतां हिरण्यप्राकारामार्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्यस्थिता पद्यवर्णो तामियो हवे श्रियं चंद्रां प्रभासां यशस्वां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्यनिमीं शरण्यप्रपदे अलक्ष्मी नशतां ऋणे आदित्यवर्णो तपसोदि जातु वनस्पतिस्व वृक्षस्व बिल्व तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तराक्षा बाया अलक्ष्मी उपतो मा देवसका कीर्तिश्च मनिना सह प्रार्दुर्भोस्मिन् राष्ट्रीं कीर्तिं समृद्धि ददान्तु मे श्रुतिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मी नाशायहम् अभूतीच समृद्ध सर्वनिर्णुद मे गुहातं गन्धद्वारा दुरादष्टां नित्यां पुष्टां करिषिणीं ईश्वरीं सर्वभूताना तामियोपये श्रियं मनसा काममातु च वाच सत्यमशिमयीं पशूनां रूपमनस्यमयीं श्रीं श्रयतां यशां कर्दमेन प्रजाभूतो मयि सम्भव कर्दम श्रियं वासमे कुले मातरं पद्यमालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवस्मे गृहे निचदेवीं मातरं वासमे कुले अर्धायि कर्णीयष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्या हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवहा अर्धा पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्यमालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यं हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानं हिरण्यं प्रभुतं गावो दाश्वशान विन्देहं पुरुषान या शुचि प्रहोत्व भूत्वा जहुयादज्व मन्वं सुशिक्तं पंचदक्ष श्रीकामे सतत जपेत श्रीसूक्त संपूर्णम. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल करा. या आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.